शिक्षक मिळण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन सुरू. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 9 सप्टेंबर रोजी बदली झाली आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्या शिक्षकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी निवेदनं दिली आहेत. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. तर शिक्षकांना लवकरच उचित कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे. शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये आंदोलन चालू आहे शिक्षक मिळण्यासाठी. आम्ही नांदुरा तालुक्यातले प्रॉपर आहोत. जळगावहून शिक्षकाच्या बदल्या झाल्या 9 तारखेला, पण आजपर्यंत आम्हाला शिक्षक मिळाले नाही. त्यासाठी आम्ही शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये आंदोलन करत आहे. सर, हे सन्माननीय लोकप्रतिनिधी नांदुरा तालुक्यातून इथं आलेले होते. नांदुरा तालुक्यातील काही शिक्षकांच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून नांदुरामध्ये बदल्या झालेल्या आहेत. नांदुरा आणि संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये रिक्त पदांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथील या बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेलं नव्हतं. तर त्या अनुषंगाने मी या आंदोलकांची चर्चा केलेली आहे. याच्यात निश्चितच उचित कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल.